Hello student, today we are going to study exam question second. Find polar coordinates whose Cartesian coordinates are given as. काय मिनिंग होते जर तुम्हाला गिवन आजच्या क्वेश्चन मध्ये काय दिले पोलर कोऑर्डिनेट दिले तर काय फाइंड करा कार्टेशियन कोऑर्डिनेट्स सॉरी फाइंड पोलर कोऑर्डिनेट्स whose कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आम्ही गिवन दॅट काय दिले तुम्हाला x आणि y त्याच्या आधी आपण क्वेश्चन 1 कंप्लीट केलाय बट नीट लक्ष देऊन ऐका क्वेश्चन फर्स्ट मध्ये 4 एक्झाम्पल होते एक्सरसाइज मध्ये बरोबर त्यातले क्वेश्चन फर्स्ट मध्ये 3 एक्झाम्पल आपण ॲज इट इज सॉल्व केले बट एक्झाम्पल 4 मध्ये मी अँगल चेंज करून सॉल्व केलाय त्यातलं जे क्वेश्चन फर्स्ट मधलं एक्झाम्पल 4 जे रिमेनिंग राहिले बुक्स मधलं ते तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व करायचंय मी लास्ट इथे सांगितलं होतं क्वेश्चन लिहिताना हे तुम्ही होमवर्क सॉल्व करायचे म्हणून आपण तिथे काय ड्रॉप केलं होतं अँगल चेंज केला ठीक आहे ते होमवर्क सॉल्व करा आपण पुढे बघू गिवन दॅट काय दिले तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स गिवन दॅट बघा गिवन दॅट p of x y p of √2 √2 आता याच्यामध्ये फर्स्ट थिंग काय बघा ज्यावेळेस तुम्ही पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड करताना आपण जो पोलर कोऑर्डिनेट्स फॉर्म्युला यूज करण्यासाठी हा पॉइंट लाइज इन कुठं लाइज होते महत्त्वाचं आहे गिवन दॅट p of x y p of √2 √2 लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट कुठं लाइज होतंय फर्स्ट क्वाड्रंट हे करेक्ट करायचं नंतर समजेल आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला त्या क्वाड्रंटची गरज पडणार आहे बट दॅट मीन्स x इक्वल काय दिले √2 and y इक्वल टू आल्सो काय दिले √2 ठीक आहे तर विचारले काय तुम्हाला p of r theta सिंपल मीनिंग आहे दिलं x and y विचारले काय r and theta we have by polar coordinates काय r equal to root x square plus y square and theta equal to tan inverse y upon x हे दोन पण राईट केले बरोबर ह्या चॅप्टर मध्ये जे आपलं लेक्चर 6 आहे त्याच्यामध्ये आपण पोलर आणि कार्टेशियनचं रिलेशन घेऊन ह्याचे दोन फॉर्म्युले x आणि y चे आणि r आणि थीटा चे दोन पण राईट केले बरोबर फर्स्ट आपण r फाइंड करू नंतर थीटा ठीक आहे लेट r equal to root of x square plus y square आफ्टर कॅल्क्युलेशन x ची व्हॅल्यू किती आहे तर √2 चा स्क्वेअर काय येईल 2 आपण डायरेक्ट करतोय x स्टेप इथं y इक्वल टू √2 चा स्क्वेअर काय झालं 2 r इक्वल टू काय आलं 4 बट 4 चा स्क्वेअर रूट काय 2 r इक्वल टू काय फर्स्ट व्हॅल्यू 2 आली बरोबर बघा x ची व्हॅल्यू किती आहे √2 r इक्वल टू फॉर्म्युला काय रूट मध्ये x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इथं √2 चा स्क्वेअर 2 आला √2 चा स्क्वेअर आल्सो 2 प्लस 2 4 चा स्क्वेअर काय आला 2 नेक्स्ट काय फाइंड करू थीटा इक्वल टू tan इनवर्स y अपॉन x थीटा इक्वल टू tan इनवर्स √2 अपॉन √2 इथं थीटा इक्वल टू tan इनवर्स 1 हे √2 काय होईल कॅन्सल होईल ना देयरफॉर tan थीटा इक्वल टू 1 बट tan च्या कुठल्या अँगलची किंमत 1 आहे पाय बाय 4 स्टँडर्ड अँगल आहे ना 1 बट आपल्याला याची गरज कधी पडणार आहे हे फर्स्ट क्वाड्रंट आहे ना फर्स्ट मध्ये आपण डायरेक्ट फर्स्ट क्वाड्रंट किंमत राईट केली आहे पण जर निगेटिव्ह व्हॅल्यू आली तर आपल्याला इथं फर्स्ट क्वाड्रंट आहे का सेकंड आहे का थर्ड आहे याची गरज पडणार आहे आपण इथं राईट केले फर्स्ट क्वाड्रंट देयरफॉर p ऑफ r थीटा इक्वल टू काय आलं p ऑफ r ची व्हॅल्यू 2 आणि पाय बाय 4 काय आले थीटाची व्हॅल्यू किती आले पाय बाय 4 these are the polar coordinates of the given Cartesian coordinate example first write करा क्वेश्चन 2 example second 0 1 half तोच क्वेश्चन given that काय p of x 0 1 half पण 0 1 half बघा लाइज इन काय होईल 0 x coordinates आणि y coordinates काय दिलाय पॉझिटिव्ह प्लस जर y पॉझिटिव्ह असेल आणि x 0 असेल तर हा कुठे येतंय लाइज ऑन पॉझिटिव्ह y axis कुठे येईल पॉझिटिव्ह y axis
पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर आहे ना, तर क्वाड्रंट सांगते ना, हा काय वाय ऍक्सिस वर एक्स इक्वल काय दिलं 0, वाय इक्वल टू 1/2, एक्स वाय दिले तर विचारले का आपल्याला आर अँड थीटा. वी हॅव बाय पोलर कोऑर्डिनेट्स. काय फॉर्म्युला पोलर कोऑर्डिनेट्स, एक्स इक्वल टू आर इक्वल टू रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अँड थीटा इक्वल टू काय टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. बघा व्यवस्थित एक्झाम्पल 1 2, जे तुम्हाला एक्झाम्पल 1 मध्ये काय डाऊट असेल तर तो कुठे क्लिअर होईल, सेकंड मध्ये असेल तर थर्ड मध्ये असेल तर फोर्थ. आधी एक्झाम्पल 1 सेकंड थर्ड फोर व्यवस्थित बघायचे सॉल्व केलेली, मग कुठलाही डाऊट राहणार नाही आहे. ठीक आहे, आपण फर्स्ट काय फाइंड करू आर, नंतर थीटा. आता याच्यामध्ये बघा समजते पॉझिटिव्ह ऑन वाय ऍक्सिस अँगल काय असतो 90 ओव्हरऑल आहे ना, तर बट आपल्याला थर्ड राईट करायचंय आर इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू किती आहे 0 स्क्वेअर, वाय ची व्हॅल्यू काय 1/2 चा स्क्वेअर काय आला 1/4. डायरेक्ट केले कॅल्क्युलेशन आहे इथं पण 0 चा स्क्वेअर काय येईल 0 ची. आर इक्वल टू काय आलं रूट मध्ये 1/4, आर इक्वल काय आलं 1/2. किती आला आर इक्वल टू 1/2 फर्स्ट व्हॅल्यू बरोबर. नेक्स्ट काय फाइंड करू आपण थीटा इक्वल टू टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. व्हॅल्यू पुट अप करा, टॅन इनवर्स वाय ची व्हॅल्यू काय 1/2 आणि काय आलं 0, डिनॉमिनेटर 0 आला म्हणजे काय आलं इथं टॅन इन्फिनिटी. देयरफॉर टॅन थीटा इक्वल टू काय आलं इन्फिनिटी. थीटाच्या कुठल्या अंशमध्ये इन्फिनिटी आहे π/2, कुठल्या अंश किंमत आहे π/2. बघा sin 90 आपण cos 90, sin 90 काय असते 1, cos 90 काय असते 0, किंवा टेबल मध्ये बघा टॅनच्या कुठल्या अंशमध्ये इन्फिनिटी आहे π/2. तर समजते ऑन द पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस अँगल काय असणार आहे इथं 90. देयरफॉर p ऑफ r थीटा काय आलं 1/2 आणि थीटा काय आलंय π/2. ठीक आहे, r ची व्हॅल्यू किती आली 1/2. हे झाले एक्झाम्पल सेकंड, हे राईट करा. आपण एक्झाम्पल थर्ड सॉल्व करूया. एक्झाम्पल थर्ड 1 मायनस रूट 3. आता याच्यामध्ये बघा गिवन दॅट p ऑफ x काय दिले 1, x इक्वल टू 1, y इक्वल टू मायनस रूट 3, बट पॉझिटिव्ह आणि काय आले निगेटिव्ह, प्लस मायनस आले. प्लस मायनस आहे कुठे असते, देयरफॉर p ऑफ x y इक्वल टू p ऑफ 1 मायनस रूट 3 लाईज ऑन कुठला क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट. देयरफॉर x इक्वल टू 1 मायनस रूट 3. याच्यावर काय समजतं आपल्याला, यातला r थीटा कुठे असणार आहे, थीटा सुद्धा फोर्थ क्वाड्रंट मध्ये. तर p ऑफ r थीटा वी हॅव हाच फॉर्म्युला बरोबर. आपण फर्स्ट काय फाइंड करू r इक्वल टू, तर 1 चा स्क्वेअर किती आला 1, आणि आल्सो मायनस रूट 3 चा स्क्वेअर काय मायनस रूट 3, मायनस मायनस काय असते प्लस, आणि रूट 3 चा स्क्वेअर काय येते 3, किती आलं इथं रूट 4 चा स्क्वेअर काय आलं 2. देयरफॉर r इक्वल टू काय आलं 2. तर सगळ्यात महत्त्वाचं इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आले बरोबर. आपल्याला फाइंड काय करायचं आहे थीटा टॅन इनवर्स मायनस रूट 3 अपॉन 1. मग काय आलं थीटा इक्वल टू टॅन इनवर्स मायनस रूट 3. हे कसं लिहिता येईल बघा, टॅन इकडे काय होईल ट्रान्सफर, टॅन थीटा इक्वल टू मायनस रूट 3. टॅन इकडे मायनस आले नाही तर आपण डायरेक्ट किंमत लिहू शकत नाही, मायनस आले ना याच्यामध्ये. आपल्याला समजतं हा अँगल कुठे लाईज होते फोर्थ क्वाड्रंट मध्ये, हा पॉईंट कुठे आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये, तर थीटा कुठे असणार आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये. देयरफॉर कॅन बी राईट टॅन थीटा इक्वल टू मायनस टॅन π/3. टॅनच्या कुठल्या अंश किंमत मायनस आहे, सॉरी रूट 3 आहे π/3. अँगल आन्सर नाही आहे, आपण फक्त ह्याची व्हॅल्यू पुट अप केली आहे इथं. टॅन थीटा व्हॅल्यू आपण π/3 काढलेली आहे, बट आपल्याला काय करावं लागेल अलाइट्स अँगल. असं कुठल्या क्वाड्रंट जातं हे फोर्थ मध्ये काय टॅन काय असते निगेटिव्ह, मग आपण अलाइट्स अँगल काय यूज करू शकतो
टॅन मध्ये टॅन मला समजतं डायरेक्ट आलाय सांगितलं इथं टॅन 2 पाय मायनस पाय बाय 3 इथं रिव्हर्स आपण आता हे दिलं होतं ह्याच्यावर लिहिलं होतं ह्याच्यावर राईट करायचंय बघा आन्सर लिहिता येतं नाही मी 2 पाय काय यूज केलंय फोर्थ क्वाड्रंट आहे 2 पाय मायनस थिटा किती आहे पाय बाय 3 मग काय लिहितं tan theta equal to minus tan pi by 3 सॉरी याचा आन्सर लिहिला मायनस पाय बाय 3 आपल्याला काय फाइंड करायचंय थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आपण ह्याच्या आधी अपोजिट यूज केलं एक्सप्रेशन दिला आता हे एक्सप्रेशन नाहीये आन्सर दिले आन्सर म्हणून काय करायचं आहे क्वेश्चन आणि आपल्याला काय भेटणार आहे थीटा भेटणार आहे देयरफॉर tan इक्वल टू 3 पाय मायनस पाय काय आलं 5 पाय बाय 3 देयरफॉर थीटा इक्वल टू किती आलं 5 पाय बाय 3 तर 5 पाय बाय 3 म्हणजे काय पाय बाय 3 म्हणजे काय 60 into 5 बघा 300 कुठला क्वाड्रंट आला 4 देयरफॉर आन्सर काय लास्ट येते आपलं लास्ट आन्सर P of r theta equal to P of 2 5 pi by 3 किती आलं 5 pi by 3 बघा हे आन्सर आहे आपला r theta r equal to 2 and theta equal to 5 pi by 3 बघा इथे रिमेंबर करण्यासाठी गोष्ट कुठल्या इथं फक्त अँगल निगेटिव्ह काय केलं आपण आलेक्स अँगल यूज केला बरोबर थीटा पाहिजे त्याची व्हॅल्यू नाही फाइंड करायची म्हणजे इथं आपण याच्यात आपण क्वेश्चन म्हणून काय तयार करत होतो आन्सर आता आन्सर म्हणून काय तयार करायचं आहे क्वेश्चन म्हणजे आलेक्स अँगल फर्स्ट स्टेप लास्ट स्टेप लास्ट स्टेप टू फर्स्ट स्टेप फक्त आलेक्स अँगल परफेक्ट पार्ट पाहिजे मी हे जर कॅल्क्युलेशन असं राईट केलंय हे सॉल्व केलंय 5 पाय बाय 3 थीटाची किंमत घ्या थीटाची किंमत जरी कुठं केली तर r थीटा तर तुम्हाला परत x आणि y हे भेटेल म्हणजे ह्याच्याहून r थीटा दिलाय तर x y फाइंड करा बघा हे भेटेल 1 मायनस √3 मायनस काय येतं तरी काय आलंय 5 पाय बाय 3 एक्झाम्पल 4 3 सॉल्व करा सेम एक्झाम्पल 4 या टाइपचंच आहे राईट करा एक्झाम्पल 3 मग लास्ट एक्झाम्पल 4 सॉल्व करूया आपण x इक्वल काय दिलंय 3/2 आणि y इक्वल काय 3√3/2 लाइज इन पॉझिटिव्ह आहे ना कुठे लाइज ऑन फर्स्ट क्वाड्रंट लाइज ऑन काय येते फर्स्ट क्वाड्रंट काय लाइज ऑन फर्स्ट क्वाड्रंट x इक्वल टू 3/2 y इक्वल टू काय आलंय 3√3/2 we have bipolar coordinates r equal to theta equal to first काय फाइंड करू आपण r हा थोडा कॅल्क्युलेशन पार्ट आहे नीट लक्ष द्या समोर x 3/2 चा स्क्वेअर काय आला 9/4 प्लस y चा स्क्वेअर बघायचं 3 चा स्क्वेअर किती आला 9 आणि √3 चा स्क्वेअर किती असते 3 असते ना मग 9 into 3 काय झालं 27 किती आलं 4 therefore आफ्टर कॅल्क्युलेशन डिनॉमिनेटर सेम आहे ना इथं 4 इन वर काय आलं 36 6 चं 36 आणि आपण 4 चं काय आलं 2 किंवा 36 आपण 4 आले ना 4 ने डिवाइड करा किती येईल 9 चं स्क्वेअर काय आलं 3 r इक्वल टू किती आलं बघा इथं 3 आलं फर्स्ट ठीक आहे नंतर आपण थीटा फाइंड करूया tan इनवर्स y ची व्हॅल्यू किती आहे 3√3/2 अपॉन x किती आहे 3/2 नीट बघा रिव्हर्स कॅल्क्युलेशन मध्ये 2 काय होणार आहे कॅन्सल हे 3 काय होणार आहे कॅन्सल रिमेनिंग काय आहे फक्त थीटा इक्वल टू tan इनवर्स √3 देयरफॉर tan थीटा इक्वल टू √3 आलं ना हे tan इनवर्स इकडे काय होते tan फंक्शन होते बट फर्स्ट क्वाड्रंट आहे डायरेक्ट व्हॅल्यू tan च्या कुठल्या अँगलची किंमत √3 आहे tan पाय बाय 3 आपण ह्याच्या आधीचं एक्झाम्पल बघितलं ना ते देयरफॉर थीटा इक्वल टू काय आलं मग पाय बाय 3 आन्सर काय आलं p ऑफ r थीटा p ऑफ r 3 आणि थीटाची व्हॅल्यू काय पाय बाय 3 अशा प्रकारे आपले एक्झाम्पल 4 कंप्लीट झाले हा क्वेश्चन 1 आणि 2 कंप्लीट झालाय आतापर्यंत आपले 2 आर्टिकल झाले प्रिन्सिपल सोल्युशन आणि पोलर कोऑर्डिनेट्स अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट जेवढं झालं तेवढं परफेक्ट करा याच्या पुढचं आर्टिकल काय असणार आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल तर नेक्स्ट लेक्चर आपण कंटिन्यू करू एक्झाम्पल 4 राईट करा आणि ह्या सर्व एक्झाम्पलची काय करा तुम्ही प्रॅक्टिस करायची आपण आज थांबूया थँक्यू